आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। हृदयापासून अभिनंदन व शुभेच्छा। लहानपणापासूनचा सोबती, एकाच वर्गात एकाच खोलीत बसून शिक्षण घेतलेला, सुखदुःखात कायम सोबत असलेला माझा मित्र माननीय सुरेंद्र सोनवणे यांना मिळालेला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार हा क्षण माझ्यासाठी शब्दात न मावणारा आनंद आणि अभिमान देणारा आहे। अत्यंत कठीण परिस्थितीतही हार न मानता शिक्षणावर नितांत विश्वास ठेवून समाज घडवण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी घेतलेली प्रत्येक पायरी आज हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य उजळवते आहे। जिल्हा परिषद मराठी शाळेबाबत समाजात असलेली नकारात्मक भावना आपल्या कार्याने बदलून ज्या शाळेत आज मुलांना बसायलाही जागा उरत नाही अशी विश्वासार्हता त्यांनी निर्माण केली। हे केवळ शिक्षक म्हणून नव्हे तर एक समाज घडवणारा व्यक्ती म्हणून त्याचे मोठे यश आहे। ISO मानांकन असो, नाविन्यपूर्ण उपक्रम असोत किंवा घडवलेले संस्कारक्षम विद्यार्थी, प्रत्येक यशामागे त्यांची प्रामाणिक तळमळ, निस्वार्थ सेवा आणि शिक्षणावरील अपार प्रेम दिसून येते। पुणे येथील संस्थेकडून मिळालेला हा राज्यस्तरीय सन्मान म्हणजे त्यांच्या त्यागाचा, कष्टाचा आणि समर्पणाचा गौरव आहे। मित्र म्हणून, जुना साथीदार म्हणून हा सन्मान माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आणणारा आहे। तुमच्यासारखा मित्र लाभणे हे माझे भाग्य आहे। तुम्ही असेच झोकून देऊन न थकता न डगमगता या देशाची सुसंस्कृत, सक्षम आणि जबाबदार पिढी घडवत राहा, हीच मनापासून इच्छा। माननीय सुरेंद्र सोनवणे सर, आपणास या दैदिप्यमान यशाबद्दल कोटी कोटी अभिनंदन। आपले कार्य असेच फुलत फळत राहो आणि तुमच्या हातून अजून अनेक दीप उजळत राहोत, ह्याच भावनिक शुभेच्छा। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।